पाहत आहात बुलढाणा चौफेर, आवाज जनसामान्यांचा। सौ रत्नाताई उजघरे यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आझाद समाज पार्टीचा जाहीर पाठिंबा। अकोला जिल्ह्यातील अकोटफैल येथील दलित वस्तीत धम्मध्वज उद्ध्वस्त करून तिथं अतिक्रमण केले। सदर महिला रत्नाताई उजघरे यांनी जिल्हा परिषद अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले व आझाद समाज पार्टीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला। सदर आझाद पार्टी समाजचे संतोष भाऊ इंगळे अकोला जिल्हा कार्याध्यक्ष तसेच भीम आर्मीचे अकोला जिल्हा अध्यक्ष फेरोज पठाण, ॲडव्होकेट राहुल तायडे, राहुल पवार, मनोज इंगळे, राहुल जोधळे, शैलेश जामनिक इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते। बुलढाणा चौफेर न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी आशिष वानखेडे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। 30/7 पासून इथे उपोषणाला बसलेले आहेत। कोणता अधिकारी किंवा कोणता कार्यकर्ता कोणीच इथं आलेलं नाही किंवा यांची कोणी दखल घेतलेली नाही। मी संतोष इंगळे, अकोला जिल्हा कार्याध्यक्ष, आझाद समाज पार्टी, आणि तसे आमचे फिरोजभाई पठाण, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष। आम्ही इथं आलो, आम्हाला दिसले त्याच्या कारण आम्ही दोन शब्द बोलत आहे किंवा यांना पाठिंबा द्यावा। आम्ही पाठिंबा देण्यास तयार आहे, त्यांना न्याय मिळून द्यावा। जो झेंडा पाडलेला आहे तो झेंडा तिथं परत बसून द्यावा अशी आमची परिषदेला विनंती आहे। पोलिसांना पण याच्यामध्ये थोडं कार्य करावं त्यांनी।